गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आपण पाहतोय आमदार चषक मैदानावरती साजरं होताना पाहायला मिळते. हरिभक्त पारायण गणपत बुवा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेली स्पर्धा या मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. आणि आजचा हा 5वा दिवस या स्पर्धेचा. आणि या 5व्या दिवसामध्ये पहिली मॅच आदई विरुद्ध सिद्धी करवली या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचं कौल जिंकलाय त्या आदई संघाने आणि प्रथम निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. 5 ओव्हरमध्ये कितपत धावसंख्या धावपलकावरती जमवली जाईल ते पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती आहे. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज बंटी पाटील आणि त्याच्या समवेत असणारा नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज अक्षय पाटील, गोलंदाज विशाल पाटील. हा चेंडू, पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये येतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विशाल पाटीलच्या माध्यमातून. विजय पहिल्या चेंडूवरती मिळते ती विकेट. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते गोलंदाज विशाल पाटील. 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं होतं. अशा वेळेला पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे या ठिकाणी फसतोय आणि विकेट जातीये फलंदाज बंटी पाटील या खेळाडूची. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. नयन पाटील, सिद्धी करवले संघाचा हा खेळाडू नयन पाटील मैदानावरती जातोय. नंबर क्रमांक 3 वरती वनडाऊनच्या स्वरूपात. त्याला चांगला खेळ करावा लागेल. डावकुरी आताचा फलंदाज लवकर बाद झाला बंटी पाटील, ज्याच्याकडून अपेक्षा होती संघाला, परंतु पूर्णपणे निराशाजनक कामगिरी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. परंतु गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तो आदई संघानं नाणेफेकीचं कौल जिंकून. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला. सिद्धी करवले आणि आदई या दोन संघादरम्यान चालू असलेली ही मॅच, पहिली मॅच आजच्या दिवसातील. हा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बराचसा स्ट्रोक लगावला जातोय. चपराक लगावली या चेंडूवरती. सरळ चेंडू वाटचाल करतोय सीमा रेषेच्या पलीकडे. आजच्या दिवसातील पहिला चौकार फलंदाज नयन पाटीलच्या बॅटमधून येतोय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून खऱ्या अर्थानं एक चांगलं गीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेला सरळ बॅटमधून मारण्याचा प्रयत्न, लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फार वेगानं चेंडूपर्यंत पोहोचेल. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते फलंदाज नयन पाटील या खेळाडूला, ज्याने चौकार लगावला. त्यानंतर एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यांनी सिंगल मिळवली आणि टोटल धावसंख्या पाहायला मिळते ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवरती. धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेला चांगला स्ट्रोक, सरळ बॅटमधून मारण्याचा प्रयत्न. ऑफ साईड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याला चकवून चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पुनश्च 4 धावसंख्येसाठी येतोय हा चौकार. याचा रविवार आहे आणि या रविवार म्हटलं की खंडोबाचा वार आहे. डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून एक जबरदस्त गीत मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हुशार आपल्याला पाहतो डीजे ऑपरेटर. लगेचच याने आजच्या रविवारच्या दिवसामध्ये एक गीत मात्र वाजवलं गेलं. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार, झेल पकडला जातोय. फलंदाज मात्र यावेळेला बाद होतोय अक्षय पाटील. करावं लागेल. विशाल पाटील
ज्यांना आतापर्यंत फक्त धावा खर्ची केल्यात 5 चेंडूमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू असताना 9 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट होत्या. तर विकेट मात्र मिळवल्या गेल्यात, म्हणजे चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. टिचून मारा गोलंदाज विशाल पाटील या मॅचमध्ये करताना पाहायला मिळते. थोडासा उशिरा आपण पाहतोय आधई संघ स्पर्धेमध्ये दाखल झाला, परंतु लेट येऊन शेड बनण्याचं काम या पहिल्या षटकामध्ये मैदानावरती होताना पाहायला मिळतोय. हा पुढचा चेंडू जबरदस्त स्ट्रोक, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तिकीट त्या ठिकाणी. सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय. या चेंडूवरती चौकार. थँक्यू ओमकार. तर याच दरम्यान आमचे हरिभक्त परायण धनाजी बुवा मस्कर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. धनाजी बुवा या व्यासपीठावरती मागची 4 दिवस जर तुम्ही पाहिलेत तर नेहमीच त्यांच्या माध्यमातून वेगवेगळा ड्रेस कोड सातत्याने पाहायला मिळतो. आज 4था दिवस रोहित, आणि 4थ्या दिवसामध्ये 5वा दिवस, आणि 5व्या दिवसामध्ये तुम्ही त्यांची देखील आज वेगळी ड्रेसिंग पाहू शकाल. तर या हरिभक्त परायण आमचे महागुरु एम डी गडगे सर नेहमी सांगत असतात, होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. या हरिबुवा हरिभक्त परायण धनाजी बुवा मस्कर यांना विनंती असेल, यावं आपण व्यासपीठावरती. धन्यवाद. अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय तमाम मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहायला मिळतात. क्रिकेटवरती असणारं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा या विभागातील आणि या खऱ्या अर्थाने या आयोजकांवरती आणि संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्यावरती असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. तमाम मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत, त्यांचं सुद्धा धन्यवाद असतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली ती 13. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विशाल शेळके आपण पाहतोय. गोलंदाज दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर उभा आहे. आता स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असणार आहे तो नयन पाटील आणि सचिन गायकर आणि नयन पाटील हे 2 फलंदाज मैदानावरती आता सिद्धी करवले संघासाठी खेळ करतील. परंतु यावेळेला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवून देणारा हा फटका, चेंडू सरळ वाटचाल करतोय, 1 बाउन्स सीमा पार येतोय. या चेंडूवरती दणदणीत चौकार. भक्त पुंडलिकासाठी पण या स्पर्धेला व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि या क्रिकेटचा आस्वाद मात्र त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर या चेंडूवरती चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला स्टॉप केलं जात आहे. चेंडू अडवतोय आणि लगेचच फेकी चेंडूची मात्र याची होते आणि या एका धावसंख्येच्या सहाय्यानं टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाईल ती 18 धावा. 18 धावा मैदानावरती आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या सिद्धी करवले, जय हनुमान सिद्धी करवले टीमच्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी करताना आपण पाहतोय शिवशंभू आदई विरुद्ध आपण पाहतोय जय हनुमान सिद्धी करवले. या 2 संघादरम्यान ही मॅच मैदानावरती चालू आहे. दुसरं षटक मैदानावरती गोलंदाज विशाल शेळके हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू फुलटॉस चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. फाईन लेग रिजन क्षेत्रामधून चेंडू वाटचाल करेल, सीमा पार या चेंडूवरती येतोय दणदणीत असा चौकार. चांगला चेंडू पाहायला मिळाला. असं वाटलं होतं अति चेंडूची उसळ वरती कमरेच्या वरती आहे की काय, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती येतोय चौकार आणि चौकाराच्या साह्यानं टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. ती बॅटिंग करणाऱ्या सिद्धी करवली टीमची 22 धावा. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साइडमध्ये या चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे
चेंडू उचलणार फेकणार तेव्हापर्यंत तू मैमाशी गफलत रनआउटच्या स्वरूपामध्ये या वेळेला विकेट जातीये. फलंदाज होतोय बाद सचिन गायकर. धन्यवाद डीजे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. सिद्धी करवले टीमचा विकी पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. 23 धावा धावपलकावरती लागला जात आहे. डीजे ऑपरेटरचं कौतुक करणं गरजेचं आहे. नितीन डीजे धुंद्रे या विभागातील खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नितीन डीजे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 4 चांगलं गीत लगावलं गेलं. सकाळच्या सत्राचं वातावरण मैदानावरती चालू आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये कोणती गीतं वाजवली पाहिजेत हे त्यांनी अगदीच आणलं आणि त्यानंतर एक चांगली चांगली सुरेख गीतं हे आपल्याला पाहायला मिळतं त्या स्पर्धेमध्ये. या चेंडूवरती चांगला फटका सरळ बॅटमधून चेंडूला भिरकवला जात आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत असा चौकार. धन्यवाद डीजे. या चेंडूवरती येतोय चौकार. दोन्ही बाजूनी अगदी ठोसा मैदानावरती पाहायला मिळते. एखाद्या चेंडूवरती विकेट जाते, एखादा चेंडू डॉट जातोय, लगेचच त्या चेंडूवरती नंतरच्या चेंडूवरती चौकार लगावला जातोय, षटकार लगावला जातोय. म्हणजे चांगलं क्रिकेट मैदानावरती दोन्ही टीम मैदानावरती करतायत. सिद्धी करवली एका बाजूला आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते ती शिवशंभू आदई. हे दोन संघ या आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, गुडघे टेकून या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. येतो या चेंडूवरती आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या धावपलकावरती 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 33 धावा. चेंडूची पूर्तता मैदानावरती करायची आयोजकांना विनंती असेल. 2 ओव्हरच्या खेळ मात्र संपलाय आणि 33 धावा धावपलकावरती लागल्या जातात. जबरदस्त स्ट्रोक मात्र लगावला गेला. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज विकी पाटील नयन पाटीलच्या मॅटमधून लगावला जातोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार, एक चांगला स्ट्रोक आपण बघितला. लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले दाखवला जातोय. अक्षरशः गुडघे टेकून या चेंडूवरती आक्रमण चढवलं झालं. नजर जबरदस्त पाहायला मिळते ती फलंदाज नयन पाटीलची आणि षटकार चेंडू शेवटच्या चेंडूवरती मात्र वसूल केला आणि या षटकाराच्या साह्यानं टोटल धावसंख्या जरी 3 फलंदाज बाद झाले असले फलंदाजी करणाऱ्या सिद्धी करवले टीमचे, तरी आपण पाहतोय चांगली धावसंख्या धावपलकावरती जमवली जाते. ती सिद्धी करवले टीमच्या फलंदाजांकडून टोटल 33 धावा धावफलकावरती लागल्यात. उर्वरित आता आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी असणाऱ्या या 3 षटकांमध्ये कितपत धावसंख्या धावफलकावरती येईल हे सांगणं थोडंसं कठीण, कारण मधल्या फळीचे फलंदाज मैदानावरती खेळ करतायत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने धावा खर्ची केल्या 13. त्यानंतर विशाल शेळके जो गोलंदाज होता त्याची थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याने 20 धावा 6 चेंडूमध्ये खर्ची केल्यात. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी 20 धावा मात्र खर्च केल्यात. आता तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज अभिषेक आदई संघाकडून आपण पाहतोय. अभिषेक शिवशंभू आदई या संघाकडून अभिषेक हा गोलंदाज तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार. हा चेंडू चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा पुरेपूर उपयोग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु अशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहतोय. तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार.
पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न अभिषेक या गोलंदाजावरती. अभिषेक या गोलंदाजावरती आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती लगावला गेला षटकार फलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा थोडासा पुढे ठेवला, ब्लॉकलमध्ये टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक केलं. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर असं वाटलं होतं प्रेशरमध्ये गोलंदाजी करेल, परंतु दडपण जुगारून हा चेंडू मात्र एक टाकला गेला आणि डॉट चेंडूची मात्र सांगता होतीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. हा पुढचा चेंडू, चांगला स्ट्रोक, जबरदस्त फटका. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानावरती होताना पाहायला मिळतीये. याही चेंडूवरती लगावला जातोय दणदणीत असा षटकार. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित ही स्पर्धा मैदानावरती पाहायला मिळते. तब्बल 1.5 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळते. आणि या 5वा दिवस आहे. या 5व्या दिवसातील आजची पहिली मॅच. तर धन्यवाद शहा प्रिंटरचे ओनर सन्मान्य नितीन शहा आणि त्यांच्या समवेत कृष्णकुमार शहा यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत कोंडले ग्रामपंचायतीचे पोलीस पाटील अर्थातच रवी पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. धन्यवाद. या चेंडूवरती एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु रवी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता आणि त्यांनी हा झेल मात्र सोडला गेलाय. फलंदाज विकी पाटील या खेळाडूचा झेल सोडला गेलाय. तो वैयक्तिक आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये तब्बल 13 या धावसंख्येवरती खेळतोय. कितपत घातक साबित होणार आता फलंदाज पाहणं गरजेचं आहे. झेल पकडणं गरजेचं होतं. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, असा क्रिकेटचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय आणि झेल मात्र सोडला गेलाय. तो क्षेत्ररक्षक रवी या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हा पुढचा चेंडू. गोलंदाज सय्यार, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल मात्र पकडला गेला. प्रतिकेश आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज मात्र या चेंडूवरती होईल बाद. कलम बोली के 10 ट्रेलर के ओनर खान रोड लाइंस के ओनर मिस्टर मटालू सेठ ये लाइव यूट्यूब के माध्यम से मैच का आनंद लेते हुए जहां जहां भी मुकाबले होते हैं बिल्कुल उनका हमेशा दमदार योगदान होता है. तो 10 ट्रेलर्स के ओनर खान रोड लाइंस के मिस्टर मटालू सेठ, इनकी ओर से गावदेवी कोपरोली टीम और इन दोनों टीमों को इस टूर्नामेंट को जिनके माध्यम से शुभकामना आ चुकी है, तो आपका हम धन्यवाद देते हैं. मटालू सेठ, आपका स्वागत है जो यूट्यूब के माध्यम से इस मैच का आनंद लेते हुए. धन्यवाद. फलंदाज यावेळेला नयन पाटील जो चांगली बॅटिंग करत होता तो बाद होतो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सौरभ सिद्धी करवले टीमकडून मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. त्याला चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये मैदानावरती आक्रमण पाहायला मिळालं. विकेटची पडझड जरी झाली असली तरी आक्रमण पाहायला मिळालं, षटकार चौकार पाहायला मिळाले. परंतु त्यानंतर आता हे 3रं षटक, निर्णायककारक षटक फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतो. त्यांनी आतापर्यंत 13 धावा मात्र आतापर्यंत खर्च केल्यात. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत 1 धाव मिळते आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळतो आणि 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. आणि या 2 धावसंख्येच्या साह्यानं टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती लागल्यात. तीन षटकांचा खेळ संपला. 48 धावा टोटल धावफलकावरती लागल्यात. मधल्या फळीचे फलंदाज मैदानावरती खेळ करतायत. हरिभक्त पारायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मृतिपत्यार्थ आयोजित केलेली स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक 2023 चा पर्व आपण मैदानावरती पाहतोय.
खास आकर्षण या स्पर्धेचं आपण पाहतोय तब्बल 2 टू व्हीलर बाईक AB आणि ABC साठी एक बाईक आणि DEF या आपण पाहतोय या गटासाठी एक बाईक, 2 तब्बल बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात आल्यात आणि एक चांगली स्पर्धा या विभागातील मानाची आणि सन्मानाची एक ट्रॉफी मैदानावरती पाहायला मिळते आणि त्यानंतर आजचा हा 5वा दिवस या मैदानावरती सफलरित्या पार पाडला जातो. एक चांगली स्पर्धा आणि आपण पाहतोय 5व्या दिवसातील पहिली मॅच सिद्धी करवली आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो आदई या 2 संघादरम्यान पाहायला मिळते. नाणेफेकीचं कौल जिंकून आपण पाहतोय प्रथम निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय थोडेसे महागडे गोलंदाज आता ठरले जात आहेत. 3 षटकांमध्ये तब्बल धावा जमवल्या, ते सिद्धी करवलं टीमने 48. चौथं षटक गोलंदाजी मार्कर विशाल पाटील. विशाल पाटील हा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, क्षेत्ररक्षक त्या यष्टिरक्षक चकतोय त्या ठिकाणी, परंतु अगदी सहजरित्या एक धाव मात्र मिळवली जाईल आणि एक धावसंख्येच्या सहाय्याने टोटल धावसंख्या 49 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या जात आहेत. विशाल पाटील जो चांगला गोलंदाज आहे, चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू वळवतोय. यावेळेला चेंडू आतमध्ये घुसला होता विशाल पाटीलचा आणि त्या कारणानं आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु एक धाव सहजरित्या फलंदाजांना पूर्ण केली आहे. फलंदाजांना माहिती आहे पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती चालू आहे, अशा वेळेला जास्तीत जास्त धावसंख्येचा डोंगर हा आदई संघासमोर खेळत असताना उभा करणं गरजेचं आहे, कारण आदई संघ एक चांगला संघ या विभागामधून ज्याची ओळख आहे, नाव आहे करायचं आदई संघाचं, आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना एक धावसंख्येचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न मैदानावरती चालू. यावेळेला सर्व बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत सहजरित्या एकच धाव मात्र पूर्ण केली गेली. फलंदाज सौरभ पाटीलच्या माध्यमातून या चेंडूवरती आणि 50 धावा. अभिनंदन बॅटिंग करणारी जय हनुमान सिद्धी करवले संघ 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी, षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. मैदानाच्या चौपेर फलंदाजी करताना पाहायला मिळतात फलंदाज. यावेळेला विकी पाटील स्ट्रायकर एंडवरती, जो वैयक्तिक आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 14 या धावसंख्येवरती खेळतोय. हा पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतायत आणि या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं 52 धावा आता स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत त्या सिद्धी करवल्या टीमच्या. आजचा हा रविवारचा दिवस आणि या रविवारच्या दिवसामध्ये बरेचसे प्रेक्षकाच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. बॅटमध्ये आपण पाहतो यावेळेला एक असा आवाज आला होता, असं वाटलं होतं चेंडू सीमारेषे पलीकडे जातो की काय, परंतु ताकद कमी पडली या चेंडूवरती आणि विकेट जातीय फलंदाज विकी पाटील या खेळाडूची. स्वभाव लई त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी, पण स्वभाव लई त्याचा साधा, पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा, पुरा करीतो आपला वादा, युवा नेता रोशन दादा, पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. 12 किंग आपण पाहतोय रोशनदादा पाटील आणि तर सन्माननीय पद्माकर फडके साहेब कोपरोली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर पद्माकर फडके साहेबांना विनंती असेल यावं मंचावरती. आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साइड मध्ये मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत फक्त मिळते ती एकच धाव आणि एक धावसंख्येचे सहाय्यानं 53 धावसंख्या धावफलकावरती लागली जाईल. 12 किंग रोशनदादा पाटील आणि रोहितदादा पाटील हे मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळते. तब्बल 1.5 लाख रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा आज मैदानावरती मात्र संपन्न होताना पाहायला मिळते आणि या विभागातील या तालुक्यातील तब्बल 48 संघ त्यांनी या मैदानावरती मात्र या स्पर्धेमध्ये उतरवलेत. हा चेंडू डावकरी आताचा फलंदाज ताकदवार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साहाय्याने ढकललं जाते. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूपर्यंत येईल, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत फक्त मिळते ती सिंगल आणि एक धावसंख्येच्या साहाय्यानं 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 54 धावसंख्या धावफलकावरती लागले. कमी धावसंख्येचं षटक मैदानावरती निर्णायककारक षटक फेकलं ते गोलंदाज विशाल पाटील या खेळाडूनं. गावदेवी कोणाला
तर शौर्य 11 भैरवदेव रेडगर संघाचे कर्णधार आणि देवांश 11 नेरे अर्थातच अजित गवते आणि संघनायक विलास भोपी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतो की टॉस करण्यासाठी यावं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाजी करणाऱ्या आदई संघाकडून शिवशंभू आदई या नावानं खेळणारी टीम मैदानावरती आपण पाहते. जबरदस्त खेळ करते. एकही एक्स्ट्रा धाव आतापर्यंत खर्ची केलेला नाहीये, म्हणजे एकही खराब चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकलेला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. जरी धावा खर्ची केल्या असल्या तरी आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली या संघाकडून. आज या पहिल्या सत्रामध्ये शेवटचं षटक मैदानावरती स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी प्रणित शेळके या गोलंदाजाच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं चेंडू सोपवला जातोय आणि ही जबाबदारी आहे संघाची. कमी धावसंख्येचं षटक फेकावं लागेल, कारण तब्बल आतापर्यंत 4 षटकांमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 54 धावा. गोलंदाजी मार्कर प्रणित शेळके, स्ट्रायकर एंडवरती डावखुरी हाताचा फलंदाज सौरभ पाटील, कर्णधार हा चेंडू ऑन साइड मध्ये मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड पॅडचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. डॉट चेंडूची मात्र यावेळेला सांगता होतीये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रणित शेळके या गोलंदाजाची. पहिलाच चेंडू त्याने जबरदस्त टाकला. टप्पा थोडासा मागे ठेवला होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळतोय अवधूतच्या माध्यमातून. हा पुढचा चेंडू प्रणित शेळके, शिवशंभू आदई संघाचा एक चांगला गोलंदाज शेवटचं षटक फेकतोय. ऑन साइड मध्ये मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. झेल मात्र सोडला गेला. तोपर्यंत मात्र 2 धावा मिळाल्या जातात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा या चेंडूवरती सहजरित्या पूर्ण केल्या जातात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चित्त्याच्या चपाळीनं खऱ्या अर्थानं 3 धावा मात्र या चेंडूवरती मिळवला गेला. झेल सोडला सौरभ पाटील या खेळाडूचा, जो डावखुरी हाताचा फलंदाज आहे. त्यानंतर मात्र त्याने 3 धावा मात्र धावून पूर्ण केल्या. त्याने 3 धावसंख्येच्या साह्यानं 57 धावा धावफलकावरती लागल्या जातात 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. सिद्धी खरवलं टीमच्या. असं वाटलं पहिल्या ओव्हरमध्ये विकेटची पडझड पाहायला मिळाली, त्यानंतर धावगती मंदावते की काय असं वाटलं, परंतु त्यानंतर चांगले स्ट्रोक लगावले गेले नयन पाटील आणि विकी पाटील या खेळाडूच्या माध्यमातून आणि आतापर्यंत संघ जाऊन पोहोचलाय तो 57 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू मात्र चांगले टाकलेत ते प्रतीक शेळके या गोलंदाजांनी. हा पुढचा चेंडू सरळ बॅटमधून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल पकडला जातोय, फलंदाज मात्र बाद. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाजसेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाजसेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. थँक्यू धन्यवाद डीजे. चला विनंती असेल नेरे संघाचे कर्णधार आणि रिडगर संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी आपण यावं. आत्ताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालंय त्या अर्थातच आपण एक भिवंडीचे मानकोलीचे दीपू माली, जसे तुम्ही पाहता तसे आमचे गोल्डन मॅन गुरुनाथ ठाकूर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. धन्यवाद. 12-12 किंग रोशनदादा पाटील आणि रोहितदादा पाटील जामदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या निकटवर्ती आहेत आणि या विभागामध्ये फार नाव आहे या दोन्ही मान्यवर रोशनदादा पाटील आणि रोहितदादा पाटील. आपण पाहतो या चेंडूवरती चांगला स्ट्रोक लगावला गेला. या चेंडूवरती ते चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं 61 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रावरती अगदी अग्रेसर असणारे हे दोन्ही व्यक्तिमत्व आपण पाहतो रोशनदादा पाटील आणि रोहितदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. एक चांगली स्पर्धा या मैदानावरती आज आयोजित करताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती लगावला चौकार, चौकाराच्या साह्यानं आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ संपलाय. तब्बल 61 धावा धावफलकावरती लागल्या जातात. जय हनुमान सिद्धी करवलं टीमच्या. हा पुढचा चेंडू गोलंदाज प्रतीक शेळके, प्रणित शेळके. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी. 1 बाउन्स चेंडूला मात्र फील्ड केलं गेलं. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत होते, परंतु सेफली जमिनीवरती चेंडू लँड होतोय आणि या चेंडूवरती सहजरित्या 2 धावा मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2 धावसंख्येच्या साह्यानं टोटल धावसंख्या आतापर्यंत लागली धावफलकावरती ही 63.
63 धावा धावपलकावरती लागला जात आहे. शेवटचा चेंडू या सत्रातील चांगला टाकणं गरजेचं आहे. जर का या चेंडूवरती मोठा फटका आला एक आव्हानात्मक टार्गेट फायटिंग टोटल धावपलकावरती निर्माण होताना पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जातोय. शेवटच्या क्षणी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद होतोय तो बाळाराम पाटील. आणि टोटल धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. 5 षटकांमध्ये जमवले ती बॅटिंग करत असताना जय हनुमान सिद्धी करवले संघानं 63 धावा धावपलकावरती जमवल्यात आणि येणारे आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी असणार आणि या 5 षटकांमध्ये शिवशंभू आदई संघाला गरज आहे ती तब्बल 64 या धावसंख्येची. तर थँक्यू शहा प्रिंटर्सचे सर्व सन्माननीय कृष्णकुमार शहा यांचा इथे सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतो या ठिकाणी प्रदीप पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते शहा प्रिंटर्सचे सर्व कृष्णकुमार शहा यांचा इथे या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल. प्रिंटर्सच्या माध्यमातून जर विचार केला तर भरपूर त्यांच्या माध्यमातून इथे बॅनर्स त्याच्यानंतर कार्ड्स आमंत्रण कार्ड्स भरपूर काही त्यांच्या माध्यमातून बनवलं जातं. असे शहा प्रिंटर्सचे ओनर कृष्णकुमार शहा यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर या शहा प्रिंटर्सला खऱ्या अर्थानं ज्याने आपल्या मुलासारखं सांभाळलं त्या अर्थातच आमचे नितीन कुमार शहा यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. तर विनंती करतो पुन्हा एकदा प्रदीप पाटील की आपल्या शुभ हस्ते नितीन कुमार शहा यांचा या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मान करावा. त्याच्यानंतर विनंती असेल या ठिकाणी कोंडले ग्रामपंचायतीचे पोलीस पाटील रवी दिसले साहेब यांचा देखील रवी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर रवी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण देखील अतिथी कक्षामध्ये यावं, आपलाही या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मान केला जाईल. मी प्रदीप पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे या ठिकाणी सन्मान करावा. प्रत्येक मान्यवरांचा मानसन्मान या स्पर्धेच्या वतीनं मात्र या ठिकाणी केला जातो आणि इथे सन्मान खऱ्या अर्थानं पोलीस पाटील रवींद्र पाटील यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर रोहित यांना विनंती करतो की सिद्धी करवले नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक, त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना MIDC विभाग प्रमुख त्या अर्थातच योगेंद्र पाटील साहेब यांचा देखील सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. तर प्रदीप पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना MIDC विभागचे विभाग प्रमुख अर्थातच योगेंद्र पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. काही दिवसापूर्वीच देखील त्यांची नाईटची स्पर्धा तुम्ही पाहिलीत आणि अगदी 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व रमेश शेठ मडवी यांची देखील तुम्ही नाईट स्पर्धा पाहिलीत. तर योगेंद्र पाटील साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर संदेश शेठ पाटील यांनाही विनंती करतो की आपण यावं. अर्थातच संदेश शेठ पाटील आणि योगेंद्र पाटील म्हटल्यानंतर सिद्धी करवले संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर विनंती करतो मी पुन्हा एकदा रोहित आणि प्रदीप यांना की आपल्या शुभ हस्ते संदेश पाटील साहेबांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करावा. तर चला नेक्स्ट मॅच असेल, विनंती करतो ओमकार
करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी करते हुए टोटल रन बनाए। 63-64 रनों का लक्ष्य का पीछा करना है। तो शाह प्रिंटर्स के ओनर कृष्ण कुमार शाह और नितिन शाह इनकी ओर से इस टूर्नामेंट को जाएगा। रोहित टॉस करने के लिए आपण टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया। तो हमारे मिसाइल आपको देखने को मिलेगी। तो देवांश 11 छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे टीम के कप्तान यानी कि अजीत बिल्कुल आ चुके हैं, तो उनका स्वागत है। शौर्य 11 भैरवनाथ रिडगर टीम के कप्तान भी मौजूद है। 3 ओवर के बिल्कुल बाद टॉस किया जाएगा। तो मैच होगा स्टार्ट। गेंदबाजी के लिए गेंदबाज आएंगे सिद्धि करौली टीम की ओर से। नितिन, विकी, पहली गेंद के ऊपर शॉट पिच लाइन की बात। गोल्डन मॅन आशु शेके आदई त्याचा गाव, गोल्डन मॅन आशु शेके आदई त्याचा गाव, गाडी फॉर्च्युनर गाडीवरती हाय बाबा किंगरा नाव, आशु शेके गोल्डन मॅन त्याचा फेमस झालाय नाव, आशु शेके बिल्कुल दमदार खंदे समर्थक यानी कि दिव्येश भाई काकड़े, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। पहली गेंद के पर गावदेवी शिव शंभो आदई टीम को झटका लगा है। जिस तरीके से शुरुआत हुई थी पहले सत्र में, जय हनुमान सिद्धि करौली टीम के खिलाड़ियों की ओर से जो शून्य पर लौटे थे बंटी पाटिल, और उसका जवाब दिया करौली टीम के गेंदबाजों ने। इस बार मौका था शायद, बल्ले पर लगकर शरीर पर भी लगी थी, लेकिन एक रन तब तक पूरा करते हुए और इसी एक रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल स्कोर कार्ड के ऊपर खाता खोला। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं महाराष्ट्र नवनिर्माण सेना एमआईडीसी विभाग प्रमुख योगेंद्र पाटिल साहब, उनके सामने संदेश पाटिल सिद्धि करौली टीम के पुरस्कार थे, और हमारे रायगढ़ जिले के सुप्रसिद्ध गोल्डन मैन बाबा किंग यानी कि आशु शेलके, इनको आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं। रन संख्या 1 रन। गावदेवी शिव शंभो आदि टीम का खाता खुलता हुआ बल्लेबाज देख सकते हैं प्रणीत शेलके के बल्ले से बेहतरीन गेंदबाजी विकी पाटिल के द्वारा। स्वीप करना चाहते थे इस गेंद को, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। लक्ष्य 64 रनों का रखा है, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो कम से कम 13 रन बनाने गावदेवी शिव शंभो आदई टीम को जरूरी होंगे। आसान भी नहीं है इस मैदान के ऊपर रन बनाना, लेकिन जिस तरीके से प्रतीश का फॉर्म है उस फॉर्म से हिसाब से इन्हें अब चलना जरूरी होगा। शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला, 1 रन कंप्लीट, जोखिम भरा मैच देखा था गावदेवी शिव शंभो आदई का, जो पार्किंग बॉयज ग्रुप नगर सेवक ट्रॉफी कामोटे में खेली गई थी। कमाल का परफॉर्मेंस रहा था 2 मुकाबले में, लेकिन सेमीफाइनल के मुकाबले में मेरे ख्याल से शिरडोन टीम के खिलाफ इन्हें हार का सामना करना पड़ा था और वहां से वो ट्रॉफी से दूर रहे थे। लेकिन आज आमदार ट्रॉफी 8वां साल है कोपरोली के मैदान के ऊपर, जो 12-12 किंग रोशन शेठ पाटिल और रोहित शेठ पाटिल जिनके माध्यम से इस टूर्नामेंट का आप आयोजन देखते हैं, क्या कमाल का उम्दा आयोजन। 1 से 6 नंबर की ट्रॉफी वाकड़ी ग्राम पंचायत के माजी सरपंच आनंदीबाई बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर नरेश शेठ पाटिल, धनंजय शेठ पाटिल, अरुण शेठ पाटिल, जिनके माध्यम से पुरस्कृत की गई है। और ये शानदार ट्रॉफी कौन बनेगा ट्रॉफी
बेहतरीन संगीत आप डीजे के माध्यम से सुनते हुए, परसों पे हमने कहा था कि जब बड़े बड़े देशों के विदेशों के पंतप्रधान राष्ट्रीय अध्यक्ष आएंगे एरोप्लेन से और जब उतरेंगे हमारे नवी मुंबई में एक आवाज सुनाई देगी, वेलकम टू दीपा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई। तो ये बहुत बड़े भाग्य की बात होगी हमारे आगरी समाज के लिए और निश्चित तौर पर ये डीजे के माध्यम से गाना सुनाते हुए। तो ओवर नंबर समाप्त हुआ टोटल पहला और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद गावदेवी शिवशंभो माफ कीजिएगा जय हनुमान सिद्धि करौली 11 टीम का स्कोर है टोटल। गावदेवी शिवशंभो आदि का स्कोर है टोटल 9 रन 1 विकेट के नुकसान पर। रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास। रोशन पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास आमदार प्रशांत दादांचा। थैंक यू डीजे। बिल्कुल आप देख सकते हैं देवांश 11 छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे टीम के कप्तान भी मौजूद है। हालांकि नेरे के मैदान के ऊपर फरवरी महीने में आप विजय शंकर चौहान नाइट ट्रॉफी भी देख सकते हैं और पिछले साल आपने अनिल शेठ पाटिल ओम साई बोरवेल के ओनर रायगढ़ जिले के सबसे एलईडी बाउंड्री की नाइट टूर्नामेंट भी देखी। और निश्चित तौर पर जिस तरीके से आज डे की एक टूर्नामेंट है जीतू 11 जय हनुमान नेरे टीम की, उसके बाद छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे इनकी भी सरपंच ट्रॉफी आपके सामने होगी। यानी कि नेरे के मैदान के ऊपर आप बड़े बड़े नाइट और डे की टूर्नामेंट हमेशा देखते रहते हैं। तो गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए नुकसान के ऊपर गावदेवी शिवशंभो आदई जीत के लिए 64 रनों का लक्ष्य है। 2 महत्वपूर्ण बल्लेबाज मैदान से बाहर लौटे। अब गेंदबाजी में परिवर्तन, सेकंड पावर प्ले में जय हनुमान सिद्धि करौली टीम की ओर से गेंदबाजी करेंगे राहुल पाटिल। सेकंड पावर पे पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से तैयार, आगे अगर खेला है जरूरी शॉट्स को, बेहतरीन फील्डिंग, अच्छी फील्डिंग का नमूना पेश करते हुए कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। गावदेवी शिवशंभो आदि टीम के ऊपर थोड़ा सा प्रेशर बना है शुरुआती ओवर में और ये जो प्रेशर होता है ना उस प्रेशर से हटने के लिए शायद आपके लिए समय नहीं ज्यादा लगाना है, क्योंकि इस वक्त बात करेंगे आप रनों को चेस कर रहे हो और सिद्धि करौली 2 खिलाड़ी मेरे ख्याल से शायद नहीं है गेंदबाज उपस्थित, तो उनके अनुपस्थिति में इन्हें गेंदबाजी करनी पड़ेगी। विक्रांत पाटिल, संदीप पाटिल, ये 2 दिग्गज गेंदबाज इस टीम में मौजूद नहीं है, तो मौका है आदि टीम के बल्लेबाजों के पास कि बाकी के गेंदबाजों को टारगेट बनाया जाए। लेकिन जिस तरीके से डॉट गेंदें फेंकी जा रही है राहुल पाटिल के माध्यम से, उतना ही प्रेशर गावदेवी शिवशंभो आदि टीम के ऊपर बनाते हुए राहुल पाटिल ओवर द विकेट से तैयार। इस बार थोड़े से सफल हुए थे, लेग स्टंप शायद छोड़ा इस गेंद में, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा था, वो व्हाइट की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई और लगभग देखा जाएगा मेरे ख्याल से ये पहली गेंद वाइड आती हुई और वाइड की मदद से रन संख्या बनती हुई टोटल 10 रन। 64 का पीछा करना है, अभी भी 54 यानी कि 54 रनों की आवश्यकता है गावदेवी शिवशंभो आदि टीम के लिए। राहुल ओवर द विकेट से, थोड़ी सी परेशानी रनवे रिदम में, शायद कभी कभी होता है बल्लेबाज सफल होकर खेलने का प्रयास करते हैं, गेंदबाज की लाइन बिगाड़ने का प्रयास करते हैं और वही कोशिश इस मर्तबा कर रहे थे, लेकिन अपने आप को रोका इस गेंद रिलीज करने से पहले गेंदबाज राहुल पाटिल ने। फील्डिंग में हल्का सा बदलाव, फिर से एक बार तैयार, उठाकर खेल विकी मात्रे बैक टू द पैविलियन। बिल्कुल यहाँ पर लगातार प्रेशर 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 गावदेवी शिवशंभो आदि टीम उठा रही है। ये दोनों अब बल्लेबाज है जिनके ऊपर मेरे ख्याल से बहुत हद तक निर्भर करती है गावदेवी शिवशंभो आदि टीम, क्योंकि 3 विकेट इनके सस्ते में लौटे हैं। और अब तक गेंदबाजी की चर्चा करेंगे, इस ओवर में राहुल पाटिल ने सिर्फ 1 रन वाइड के तौर पर खर्च किए, यानी कि इससे साफ पता चल रहा है कि सेकंड पावर प्ले में कितनी खतरनाक गेंदबाजी चल रही है जय हनुमान सिद्धि करौली टीम के गेंदबाजों की ओर से। कानपुली टीम को सिद्धि करौली नाइट में सिद्धि करौली टीम ने 28 रनों के भीतर बिल्कुल रोका था और मुकाबला जीता था।
यॉर्कर का इस्तेमाल सिर्फ फैंड से खेलना चाहते थे। अगर ये गेंद स्टंप पर लगती तो विशाल को भी चलता पड़ सकता था, आउट होकर लौटकर जाना पड़ता था, लेकिन भाग्य का साथ मिला। अच्छा हुआ कि स्टंप पर गेंद हिट नहीं हुई, वरना इन्हें भी मैदान से बाहर लौटना पड़ सकता था। तो राहुल पाटिल के इस ओवर से अभी तक 1 ही रन वाइड के तौर पर 1 विकेट लेने में कामयाब। सटीक लाइन से गेंदबाजी बिल्कुल चलती हुई, तेज गेंद डाली थी, कट किया था, पॉइंट के बीच में से गैप निकालने की कोशिश की थी, लेकिन एंड क्षणों पर क्या शानदार फील्डिंग का नजारा पेश करते हुए 1 ही रन मिलेगा। 1 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर टोटल 11 रनों के ऊपर 3 विकेट के नुकसान के ऊपर 64 रनों का पीछा करना है। अब बात करेंगे तो आने वाली 19 गेंदें बची है और 53 रनों की आवश्यकता, यानी कि जो रिक्वायर्ड रन रेट था पहले से 13 का, अब मेरे ख्याल से अब लगभग 17 के करीब ये रिक्वायर्ड रन रेट अब बनाना पड़ेगा गावदेवी शिवशंभो आदि टीम को। स्थिति थोड़ी सी मुश्किल है, लेकिन बीच में किसी एक बल्लेबाज को ऐसा लगना होगा कि जिस मुकाबले में पूरी तरीके से कमबैक कर सके। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से अंतिम गेंद तेरह रन 3 विकेट के नुकसान पर। या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वागत करतो। गाणं ऐकलं की एक तर रायगड ज्यांना पुस्तक वाचून, परंतु ते आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अर्थातच त्यांचं हे संगीत डीजे नितिनच्या माध्यमातून तुम्ही ऐकलत। तो यहां से गियर बदलना होगा, अगर यहां से टॉप गियर नहीं डालेंगे तो गावदेवी शिवशंभो आदि टीम मुश्किल स्थिति में बन सकती है। पहली गेंद उठाने की कोशिश जरूर की थी, फील्डर मौजूद है, शॉट पॉइंट में उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रनों के साथ छोर बदला, स्ट्राइक पर बल्लेबाज आएंगे अब प्रतिकेश शिल्के, जिनके बल्ले से 1 छक्का निकला है। अगर बात करेंगे आधी टीम की तो हमारे विष्णु शेठ शिल्के, उनका भी हम स्वागत करते हैं, जो हमेशा दमदार योगदान देते हैं। और करौली सिद्धि करौली टीम की चर्चा करेंगे तो हमारे पनवेल क्रिकेट समालोचक एसोसिएशन के उपाध्यक्ष योगेश मडवी सर, और निश्चित तौर पर नितेश पाटिल, आदेश पाटिल, वो भी यूट्यूब के माध्यम से अगर मैच का आनंद ले रहे होंगे तो उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। बनती हुई टोटल 16 रनों और गेंदों के बीच में फासला, आने वाली 16 गेंदें बची है और 48 रनों की जरूरत। दिल्ली बहुत दूर है, यहां से अब 4 गेंदों में 3 छक्के आएंगे ना तो सुरक्षित रहेगी, 2 भी आएंगे तो भी इस मुकाबले को बनाने की कोशिश करेंगे, लेकिन गेंदबाजी बहुत खतरनाक। शॉर्ट पिच लाइन की बॉल, शॉट ऑफ गुड लाइन पर फेंकी जरूर थी, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल मिला और सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल की समाप्ति। देखिए हमारे स्क्वायर लेग अंपायर सुनील तांडेल और सैंडी पालकर, ये भी सिद्धि करोल नाइट में डे नाइट दमदार योगदान, जिनके माध्यम से और आज भी आमदार ट्रॉफी में शानदार अंपायरिंग। ये टप्पा बिल्कुल यहां पर 4 रन बटोरते हुए समीकरण बदलेगा, 14 गेंदों में चाहिए 44 रनों की जरूरत आधी टीम को।
शॉर्ट पिच लाइन की बात। क्योंकि अब गेंदे बची है 13, जीतने के लिए चाहिए 40 रनों की आवश्यकता। विकी का एक ओवर होगा, नयन पाटिल की गेंदबाजी की जरूर दिखाई थी। अंतिम गेंद तीसरे ओवर की, ये गेंद शरीर से थोड़ी सी दूर फेंकी थी, ऑफ स्टंप से बाहर है, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। अगर ये बल्ले पर लगती ना तो मेरे ख्याल से ये भी गेंद चौका हो सकता था, लेकिन चलिए व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या है टोटल 25 रन। अब जीतने के लिए आने वाली गेंदें हैं टोटल 13 और 39 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार, अंतिम गेंद फुल टॉस फेंकी थी, संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, गोल्डन मॅन आपण पाहतोय आशिष शेळके यांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघाचा नाणेफेकीचा कौल होईल। रिडगर भैरवनाथ रिडगर आणि देवांश 11 नेरे या दोन संघादरम्यान नाणेफेकीचं कौल केलं जात आहे। गोल्डन मॅन आशिष शेळके यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचं कौल केलं जात आहे। नाणेफेक जिंकली ती रिडगर संघानं, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण आणि किती धावसंख्येपर्यंत रोखायचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावांवर। थँक्यू। फलंदाजी वाटायला आली आहे, किती धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असेल 5 षटकांमध्ये? जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न राहील। आणि या आयोजकांबद्दल काय सांगाल? आयोजन खूपच छान आहे। आज 2-3 दिवस मी इथं पाहायला येतोय आणि रोहित शेटला मी आभार मानतो का आम्हाला एंट्री दिली। त्याचबरोबर रुपेश पडके कोपरोली गावातले, त्यांनी आमचा हा संघ पॅक केलेला आहे, त्याच्याही आभार। यस, थँक्यू। नाणेफेकीचा कौल जिंकले रिडगर संघानं, जो निर्णय असेल तो आपण लवकरात लवकर या सामना झाल्यानंतर घ्यायचा आहे। गोल्डन मॅन आपण पाहतोय आशिष शेळके या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघाला नाणेफेक जिंकले ती रिडगर संघानं, आणि जो निर्णय असेल तो आपण लगेचच ही मॅच झाल्यानंतर घ्या। यस डेफिनेटली हाईएस्ट टोटल अगर चेस की बात करेंगे तो नेरे जीतू 11 नेरे टीम ने ही मेरे ख्याल से 52 रन चेस किए, वरना इस मैदान के ऊपर डिफिकल्ट चेस होते हैं, लेकिन ज्यादा से ज्यादा टीमें मेरे ख्याल से पहले बल्लेबाजी करने वाली जीते। लेकिन अभी भी कुछ बिगड़ा नहीं है, 12 गेंदों में रन चाहिए मेरे ख्याल से 39 रन, यानी कि मेंडिस विशाल है मैदान में, क्या उनसे वो अपेक्षा होगी? और गेंदबाजी में परिवर्तन, राहुल पाटिल ओवर रनों की आवश्यकता। गेंदबाज राहुल तैयार, इस बार शॉट अच्छा है, करारा शॉट खेला था डीप लॉन्ग ऑफ में, फील्डर आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरे बल्लेबाज को लौटना पड़ा, बल्लेबाज होंगे आउट। राकेश बैक टू द पेविलियन। सेन की तरफ से जब भी बल्लेबाजी होती है तो सबसे ज्यादा छक्के देखने को मिलते हैं। शायद ये ओवर निर्णायक होगा दोनों भी टीमों के लिए। अगर इस ओवर में ज्यादा रन आते हैं तो सुरक्षित रहेगी गावदेवी शिव शंभो आदई टीम, अगर इस ओवर में रन कम आते हैं तो मेरे ख्याल से बहुत ही मजबूत स्थिति में रहेगी ये सिद्धि करोली 11 टीम। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार,
बल्ले के स्लॉट में अच्छी तरीके टीम की रन संख्या 36 रन रन के लिए 8 गेंद होनी चाहिए। गेंदबाजी की सिर्फ 4 रन दिए थे और 1 विकेट इनके नाम पर था, लेकिन जब आप फील्डिंग खुली हो फुल टॉप कीपर ने वो थ्रो किस्मत को मंजूर नहीं था। 1 रन पूरा विंडीज ने अपना काम तमाम किया। रन संख्या बनी है 41 रन। जीतने के लिए अब 7 गेंदे और 23 रनों की बिल्कुल आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सूरज भुईर, इनको आप देख सकते हैं जो मेरे ख्याल से बाएं हाथ के बल्लेबाज हैं। 7 में 23, क्या बड़ा शॉट आएगा? 17 रहेंगे, चौका आएगा तो 19 रहेंगे और मेरे ख्याल से डॉट बॉल आएगा 23 ही बनाने पड़ेंगे। क्या होगा इस गेंद के ऊपर? नंबर बड़ा आएगा या डॉट बॉल आएगा? बालू की कप्तान की जो राहुल पांड्या मडवी, क्या ये हार्दिक पांड्या बनेंगे या विशाल बनेंगे हार्दिक पांड्या अपनी आधी टीम के लिए? पहली गेंद बिल्कुल सभी ठिकाने डॉट बॉल
ये विकेट खेली जा रही है। एक ही रन हो सकता था, रनआउट के तौर पर शिकार जा सकती थी। इसी के साथ 50 रन पूरे होते हुए 51 रन स्कोर कार्ड के ऊपर, क्योंकि आने वाली गेंदें बची है 3, जीतने के लिए 13 रनों की जरूरत। 3 गेंदें 13 रनों की जरूरत, 2 बड़े छक्के चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। क्योंकि एक तरफ अब चर्चा करेंगे तो हमारे आज पूरी तरीके से कमेटी टी शर्ट्स पहनकर तैयार है, क्योंकि कमेटी मंगेश स्मृति गावदेवी कोपरोली का वो बिल्कुल मुकाबला अंतिम होगा। चाहिए मेरे ख्याल से 3 गेंदें 13 रनों की आवश्यकता। क्या वो कोई बड़ा शॉट है बल्लेबाज मेंडिस के पास जो इस मुकाबले में तो और भी रोमांच पैदा कर सकते हैं? आगे आकर खेलने की कोशिश, ऑफ स्टंप से बाहर है, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। अब तो चाहिए 3 गेंदों में 2 छक्के, यानी कि 12 रनों की जरूरत। मेंडिस के बल्लेबाजी का विश्लेषण आप देख सकते हैं। 11 गेंदों में अभी तक 24 रनों की शानदार पारी अपने टीम के लिए खेलते हुए, और ये जो मैच है ना, ये टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे, मेरे ख्याल से 53 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हैं, और रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदें बची है टोटल 2, और जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता। तो अंतिम 2 गेंदें बची है। मेरे ख्याल से नितिन डीजे और साईप्रीत के माध्यम से कोई चर्चा चल रही है, क्या यूट्यूब पे आवाज जा रही नहीं ठीक से, कम जा रही है, या कुछ आवाज बीच में अटक रही है? जो भी सॉल्यूशन होगा वो आप तुरंत 2 गेंद के बाद सॉल्व कीजिए, क्योंकि यूट्यूब के माध्यम से भी बहुत सारे दर्शक जुड़े होंगे, उनके भी फोन्स कॉल आ रहे हैं। तो जो भी होगा वो सलाह मसलत करके जरूर जल्दी सॉल्व कीजिए। गेंदबाज तैयार, चलिए इस बार बाहरी किनारा, सीधा विकेट कीपर के दस्तानों में, बल्लेबाज होंगे आउट, और लगता हुआ ये और एक झटका आधी टीम को, और मुकाबले में शिकस्त बड़ी जबरदस्त लेते हुए सिद्धि करौली टीम। यो कोपरोली वाला आला पोंद्रे आला, यो कोपरोली वाला तो कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम। थैंक यू डीजे। बिल्कुल रोशन शेठ पाटिल 12-12 किंग इस टूर्नामेंट के हमारे लाडले आयोजक, जिनका ये सुमधुर संगीत आपने डीजे नितिन के माध्यम से सुना। चलिए अब जीतने के लिए चाहिए 1 गेंद बची, और मेरे ख्याल से 11 रनों की आवश्यकता है। तो बिल्कुल रोशन शेठ पाटिल इनका भी शुभागमन हो चुका है। तो इसी के साथ मुकाबला जीता जय हनुमान सिद्धि करौली टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम गावदेवी शिव शंभो आदई, जहां पर शुरुआती ओवर में बल्लेबाजी खराब हुई, और मेरे ख्याल से उसके वजह से बीच में बालू ने भी विकेट गंवाई, और इस मुकाबले में पूरी तरीके से